रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या व्लॉगचा 6वा दिवस आहे आणि आपण आळंदीहून आपल्या घरी निघालेलो आहे. कारण की मला रेशनिंग वाटप करायची होती, त्यामुळे आपण आळंदीहून रिटर्न निघालो. आमच्यासोबत आमचे विपुल महाराज आणि आमच्या बहिणाबाई होते. मग आम्ही सर्वात आधी विपुल महाराजांना सोडायला निघालो. मग पाहतोय तर काय, आम्हाला वाटलं वाघ आहे, पण हातात तरस निघाला. विपुल महाराजांना म्हटलं, अहो तुमच्याकडे बिबट्या पाहिजे होता, पण इथं तर तरस आहे. तर सालाही काही सुचना, तो हे आमच्या गाडी पुढं पळतोय, आम्ही त्याच्या मागं पळतोय. मग नंतर त्याला रोड सापडला, मग तो तिकडून निघून गेला. मग आम्ही विपुल महाराजांना सोडलं. मस्त की आवरून मी आलो आळीफाट्यावरती रेस्टिंग वाटायला. भरपूर गर्दी होती. आता 4-5 दिवस दुकान बंद म्हटल्यावरती लोकांना रेस्टिंग नाही, काही नाही. मग सर्वजण रेस्टिंग नेण्याकरता आले. मग सर्वांना मस्त की रेस्टिंग दिलं आणि सर्वांना खुश करून टाकलं. भरपूर गर्दी होती. मग काय मस्त की धडाधड लोकांना गहू तांदूळ देऊन टाकले आणि लोकांना रामराम ठोकून घरी निघालो आणि मग म्हटलं, आता आई म्हटली काहीतरी आण बाळा, आता दुकानातले सगळं संपले. मग मस्त आहे की थोडासा माल घेतला आणि घरी आणून टाकला. आता 4-5 दिवस मी नव्हतं म्हटल्यावरती दुकानात सर्व माल जरा संपतच आला होता. मस्त आहे की मग माल आणून दिला आईला म्हटलं, आता घे माल. मग मी नंतर पिंपंडी स्टँडवरती परत रेशनिंग वाटायला आलो. कारण की इथेही 4-5 दिवस मी नव्हतो म्हटल्यावरती लोकांची आबाळच झाली. मग रेशनिंग वाटून मी परत घरी निघाल्यावरती मग आई म्हटली मला की बाबा इथं आपल्या इथं पूजा आहे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, जाऊ. पूजेला जाताना आमचे पबजी लवर आम्हाला दिसले. म्हटलं चला पूजेला नेतो तुम्हाला. मग मस्तपैकी कळमजाई माताचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो जेवण्याकरता. सर्वजण आम्ही पबजी लवर आणि मी जेवायला आल्यावरती मस्त आहे की दाबून जेवण केलं, कारण की भूक मोकार लागली होती. मस्त आहे की जेवण केलं आणि मग आम्ही निघालो रिटर्न निघताना आमची लेंडी कंपनी भेटली. म्हटलं, अहो महाराज आम्हालाही फेमस करा. म्हटलं काही हरकत नाही, करू. त्यांचाही मस्त आहे की व्हिडिओ घेतला, त्यांनाही फेमस केलं. नंतर फोन आला की बाबा रेस्टिंगची गाडी येते. मग म्हटलं आता स्टँडवर जायला पाहिजे. आमच्या बहिणाबाई म्हणत होते स्वेटर घाल. म्हटलं अगं नको, मला गार नाही वाजत. तर माझ्या मागं स्वेटर घेऊनच पळत होती. मग मी तिला डावलून मस्त की स्टँडवरती आलो आणि रेशनिंगची गाडीची वाट पाहत राहिलो. मग आमची रेशनिंगची गाडी आली, मस्त की खाली केली आणि मग खाली केल्यानंतर मी घरी गेलो. आणि याच ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.